मम्मा मम्मा चिल, हे बघ असं काहीच नाही होणार. आपला इंद्रा दादा असं काहीच नाही करणार. इंद्रा भाऊजी काहीच चुकीचं वागणार नाहीये, पण त्यांचा राग आपल्याला माहितीये ना. उगाच त्या रागाच्या भरात त्यांनी काही चुकीचं केलं असेल तर उगाच का पोलीस आलेत तिथे? हे काय वाढून ठेवलंय माझ्या इंद्राच्या आयुष्यात? तो इथे परत आल्यापासून त्याच्या बाबतीत काही ना काहीतरी घडतच आहे, आणि या सगळ्यांना ती राणी जबाबदार आहे. म्हणजे आता महाडिकांनी पोलीस स्टेशनची पायरी चढायची की नाही ते ती मुलगी ठरवणार. अजून आली नाही पोरगी. अरे जे तू फॅक्टरीत ना आलास ना, आमची राणी दिसली का? नाही, माझं थोडं काम होतं त्यामुळे मी लवकर घरी आलो. बर. अहो वाजले ताई किती, हा अजूनही पोरगी आली नाही. पहिल्याच दिवशी एवढा उशीर. तरी मी तुम्हाला सांगत होते की तिला फॅक्टरीत कामाला लावू नका, पण नाही, माझं कोण ऐकतंय मिलीचं. अगं येईल ती, आज कामाचा पहिला दिवस आहे, काहीतरी काम शिकत असेल. हा काम शिकत असेल म्हण. मग आधीच 6 महिने काय करत होती? तेव्हा बी राणी म्हणली होती फॅक्टरीत काम शिकायला जाते म्हणून. अहो लेकी बाळीनं एवढ्या रातच्याला कोण थांबवून ठेवतं कामावर असं, हा? आणि उगा एवढ्या रात्रीचं पोरीवर काय बरं वाईट झालं तर कोण जबाबदार? अगं सुरके, कुठं जातीस? हा वाईट चांगलं बोल, हे बोल घे इकडं. चांगलं बोल म्हण. ऐक घ्या तुमचा बोल. आणि माझं चांगलं बोलण्याला काही चांगलं घडत नाही. माझ्या चांगल्या बोलण्याने सगळं चांगलं घडत असतं ना, तर आता भाऊ तर आपला बंगला झाला असता, आणि 4-5 गाड्या बी असत्या बंगल्या पुढे. बाहेर काय चांगले दिवस आहेत वय, आणि बाहेरनं काय बाय कानावर येतं. तुम्ही काय ऐकलं नाही वय? हे बघा, माझी एकुलती एक लेक आहे, तिला जर काही झालं ना तर मग बघाच. अगं सुरके, नको लय काळजी करू, काय नाही होणार राणीला. अगं पहिला दिवस आहे, काहीतरी कामात अडकली असेल, येईल थोड्या टायमात. आणि बघ नाही आली ना तर मी स्वतः जाऊन कारखान्यात बघून येतो. बघ तू काळजी करू नको. तुम्हाला तर जायला लागणारच आहे फॅक्टरीत. आणि येऊ दे त्या राणीला, तिच्याकडे बी बघते आल्यावर. बाबो, पहिल्या दिवशी 4 व्हीलर मजा आहे. ठीक आहे, तुझ्या गोळ्या वेळेवर घे आणि मावशीपासून लपो, कळलं ना? हा हा ते सगळं ठीक आहे, पण घरी काय चाललंय आई काय म्हणते? मावशी फुल तापली, बुवांचं कान खायला लागली. लईच उशीर झाला ना. बरं, तुला आपला प्लॅन कळलाय ना? हे बघ, फॅक्टरीमध्ये काय झालं हे घरी कळलं नाही पाहिजे. हे तुला समजलंय ना? का परत सांगू? बस का भावा, माझ्यावर विश्वास नाही का तुला?